कर प्रणाली मुंबईकरांचे ओझे हलके 700 स्क्वेअर फीट जे असलेल्या घरे असलेल्यांना मालमत्ता कर माफ. आपल्याला माहिती आहे यापूर्वी 500 स्क्वेअर फीट घर असलेल्यांचा मालमत्ता कर माफ केला होता, पण तो अधिकार मुंबई महानगरपालिकेचा नाहीये. त्याचा प्रस्ताव मुंबई महानगरपालिका नगर विकास विभागाकडे जातो. नगर विकास विभाग कॅबिनेटमध्ये त्याचा प्रस्ताव ठेवतो. कॅबिनेटचा अप्रूव्ह झाल्यानंतर विधानसभेत तो प्रस्ताव येतो. विधानसभेनंतर तो विधान परिषदेत जातो. त्याच्यानंतरच त्याला मंजुरी मिळते. 20 आमदारांच्या जोरावर विधानसभेत हा प्रस्ताव मंजूर होऊ शकत नाही. त्यामुळे ह्याही प्रस्तावात त्यांच्याकडे कुठलं बहुमत पण नाहीये आणि टेक्निकल त्यांना कायद्यात काय तरतूद आहे याची माहिती नाही. जे मुंबई महानगरपालिकेच्या अधिनियमात ज्या गोष्टी नाही आहेत आणि ज्या गोष्टी राज्य सरकारकडे ज्या ठिकाणी महायुतीचं सरकार आहे, केंद्रात महायुतीचं सरकार आहे, तिथल्या गोष्टींचा उल्लेख करून लोकांची दिशाभूल करण्याचा हा संपूर्ण प्रयत्न आहे. फुटपाथ आणि मोकळ्या जागा, रस्त्यांइतकेच फुटपाथही महत्त्वाचे, पेडेस्ट्रियन फर्स्ट हे धोरण अंमलबजावणीच्या संदर्भाचा उल्लेख केला आहे. पण यापूर्वीच मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार राईट टू वॉकच्या धोरणाची अंमलबजावणी कित्येक महिन्यापासून मुंबई महानगरपालिका करत आहे. तसेच महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली मोकळ्या जागेबाबत आणलेले धोरण हे केव्हाच रद्द करण्यात आलेले आहे. त्यामुळे मोकळ्या जमिनी बिल्डरला देण्याच्या यांना आंदोलन देण्याची वल्गना ही काल्पनिक आहे.